शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी आज धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 1 तास चाललेल्या आंदोलनामुळे सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या संघटनेच्या वतीनं धाराशिवमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। काय सांगाल, नेमकं काय आंदोलन आहे तुमचं? आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी आणि दिव्यांगाची पगार ही वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याला कुठं न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनाने आम्ही हे आंदोलन करतो। काय मागणी आहे? प्रमुख मागणी तुमची? प्रमुख मागणी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगाचं 6,000 मानधन हे मिळालंच पाहिजे। या 2 प्रमुख मागणी आहेत आमच्या। तर आज काय करताय? आज त्यासाठी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्याच्या मागणीसाठी। आणि दुसरा विषय म्हणलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे या कारणास्तव हे आंदोलन केलेलं आहे आज। तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आता हा रास्ता रोको केला जातोय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।